नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. राजकीय नेते जेव्हा एकमेकांवरती टीका करतात तेव्हा ते एकमेकांना कायम नावं ठेवत असतात, कशा ना कशाची तरी उपमा देतात. आज असाच एक राजकीय वाद आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळाला. पण कार्टून्सची नावं एकमेकांना देण्यात आली. कोणी कुणावर कसे आरोप प्रत्यारोप केले, नवीन राजकीय बार्शी कशी पार पडली, हे आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायचं आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल की काल आदित्य ठाकरेंनी मोठे आरोप केलेले निवडणूक आयोगावरती मतदान पत्रिकेवरनं. तर त्यांनी जे सांगितलं होतं की एका घरामध्ये 38 माणसं राहत आहेत आणि त्यांचं मतदान एकाच पत्त्यावरनं आहे. खरं नेमकं काय आहे, त्या ठिकाणी त्या जागी त्या घरात जाऊन एबीपी माझानं रियालिटी चेक केला आहे. हा रियालिटी चेक काय सांगतो तेही संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट अशी, ती म्हणजे बच्चू कडू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती धडकण्याचे त्यांनी संकेतही दिलेले आहेत. हा मोर्चा कुठवर आलाय, बच्चू कडूंची काय भूमिका आहे तेही पाहायचं आहे. जैन बोर्डाची सुनावणी, जो वाद गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गाजतोय, धंगेकर विरुद्ध मोहोळ, एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यात नेमकं काय झालं, 230 कोटी रुपये गोखले बिल्डरला आता परत मिळणार आहेत का नाही, याचेही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसोबत राज्यातल्या आणखी काही इंटरेस्टिंग बातम्या, महत्त्वाच्या बातम्या, याचाही आढावा घ्यायचा आहे. तर संध्याकाळी 7 वाजता थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशा बुलेटिन पाहायला विसरू नका.